धुळ्यात शेतकऱ्यांना मेथीला कवडीमोल दर मिळत असल्यामुळे पिकात गुरं चरण्यासाठी सोडली आहेत। शेतकऱ्यांना 2 एकरात 25,000चा खर्च करून मेथीची लागवड केली होती, मात्र उत्पादन खर्चही निघत नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांना पीक उद्ध्वस्त केलं। वाशिम जिल्ह्यात 4 केंद्रांवर कापूस खरेदी सुरू आहे। आतापर्यंत 7,164 शेतकऱ्यांकडील 1,37,000 क्विंटल कापसाची खरेदी सीसीआयने केली। यंदा खासगी व्यापाऱ्यांपेक्षा शासकीय खरेदीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे। वाशिममध्ये 45% क्षेत्राची नोंद अद्याप बाकी आहे। रब्बी ई पीक पाहणीच्या नोंदीसाठी केवळ 2 दिवस शिल्लक राहिले, त्यामुळे शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीच्या पूर्वी वेळेमध्ये आपल्या पिकांची नोंदणी पूर्ण करावी असं आवाहन महसूल विभागाने केलं आहे। बारामतीमधील कृषी विज्ञान केंद्रामध्ये आता कांद्याच्या पिकात एआयचा वापर केला जातोय, ज्यामधून राज्यात सरासरी प्रति एकरी 8 ते 10 टनाचं कांद्याचं उत्पादन घेतलं जाणार आहे। तर हा कांदा जवळपास 1 वर्ष शेतकऱ्यांना साठवता येणार आहे। नाशिकच्या येवल्यामध्ये ओनियन स्पेलिंग ट्रान्सप्लांटर मशीनच्या सहाय्यानं कांदा लागवड करण्यात आली। यामुळे मजुरांच्या टंचाईचा प्रश्न मिटलाय, कांद्याची गुणवत्ताही सुधारली आहे। शेतकऱ्याला कमी भाव मिळत असल्याने हा उपाय शोधून काढला आहे। पीक पाणी पॉवर्ड बाय ऊस पिकाच्या भरघोस वाढीसाठी नेचर केअर फर्टिलायझर्सचे खत ग्रीन हार्वेस्ट।